तर गडचिरोली जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झालेली आहे। तसंच पहिल्यांदा मतदान केलेल्या मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी। पहिल्यांदा वोटिंग केलेलं आहे, कशा प्रकारचा तुम्हाला बदल अपेक्षित आहे? बदल नक्कीच व्हायला पाहिजे आणि काहीतरी नवीन सगळं व्हायला पाहिजे, कारण 5 वर्षापर्यंत तीच एक सरकार असल्याने आता काहीतरी नवीन बदलून यायला पाहिजे ही एक अपेक्षा आहे। आणि वोटिंगसाठी मी ऍक्च्युली शिक्षणासाठी बाहेर असून वोटिंग करण्यासाठी स्पेशल मी इथपर्यंत आलेली आहे, म्हणून एक बदल घडणे खूप आवश्यक आहे। कामांचा आपण विचार केला, विकासाचा आपण विचार केला तर कोणती कामं झाली पहिल्या मतदारसंघात असं मला वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजगाराचे ज्या प्रॉब्लेम सुरू आहेत आता त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्व म्हणजे आता सध्या तरी रोजगार आणि एज्युकेशनवर सगळे कामं झालेले पाहिजे असं सध्याच्या स्थितीत मला असं वाटतंय। तुम्ही पहिल्यांदा वोटिंग केलेलं आहे का? तुमचा अनुभव कसा आहे? छान वाटलं फर्स्ट टाइम वोटिंग करून। आणि डेमोक्रेसीमध्ये कसं चेंज हवाय पाहिजे। आता 5 वर्ष झाले तर आता पुन्हा चेंज झाला पाहिजे, म्हणून दुसरा आला पाहिजे आणि त्यांनी आता काहीतरी चेंज केलं पाहिजे। आम्ही मागे 5 वर्ष झाले हा रोड जशाचा तसा आहे, बिलकुल चेंज नाही, काही होऊनच नाही राहिलं। पुन्हा मेडिकल फॅसिलिटीज इथे खूप कमी आहे फारसे, तर ते मेडिकल फॅसिलिटीज वगैरे छान राहायला पाहिजे। आम्ही मोस्टली काही झालं तर आम्ही नागपूरलाच जातो, इथे म्हणजे इथे होतच नाही, काही झालं तरी आम्हाला तिकडेच जावं लागतं। तर असं काहीतरी झालं पाहिजे की आम्हाला जेणेकरून इथल्या इथे हे झालं पाहिजे। कॅमेरामन राकेश मिलिंद तांबे, साम टीव्ही, गडचिरोली।